आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. त्यासाठी सर्वप्रथम शेपू पाण्यात टाकून पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीत पाणी नितरण्यासाठी ठेवणार आहोत. एका वाटीत मटकीची डाळ आणि थोडंसं पाणी टाकून डाळ भिजायला ठेवणार आहोत. पाणी नितरलं की शेपू या पद्धतीने पूर्ण कट करून घेणार आहोत. 3-4 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार थोडंसं मीठ टाकून याची पेस्ट करून घेणार आहोत. लोखंडी तवा गरम झाला की त्यात तेल टाकून तेल गरम झालं की भिजलेली डाळ तेलात परतून घेणार आहोत. डाळ परतली की केलेली पेस्ट ती पण मस्त तेलात परतून घेणार आहोत. मग चवीनुसार थोडंसं मीठ आणि बारीक चिरलेली शेपू ती पण तेलात परतून घेणार आहोत. 1-2 मिनिटांनी त्यात भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं तेल टाकून ते पण परतून घेणार आहोत. मग तयार झाली ही आपली शेपूची भाजी. कोणाकोणाला आवडते